अमरावती विभागातील शिक्षकांचे एकमेव विश्वासाचे अधिष्ठान राज्य शिक्षक संघाचे जिल्हा अधिवेशन 16 फेब्रुवारी 2025 ला सकाळी 10 वाजता अभियंता भवन शेगाव नाका अमरावती येथे आयोजित केले आहे। आपली उपस्थिती शिक्षक चळवळीला बळ देणारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ऊर्जा देणारी ठरेल। याकरिता सर्व शिक्षक बंधू भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती पत्रकार परिषदेत करण्यात आली। राज्य शिक्षक संघाची आज जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे, त्या पत्रकार परिषदेला जो काही वेळ होता त्याच्या नियोजित वेळेपेक्षा आम्ही उशीर झाला, मला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। राज्य शिक्षक संघ हा 2015 साली याची स्थापना करण्यात आली। तर ज्या काही शिक्षक संवर्गाच्या आणि शिक्षण क्षेत्राची ज्या काही समस्या होत्या त्याचं सोल्युशन किंवा त्याच्या जो काही त्याच्यावर भूमिका घ्यायला पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये, ती गेल्या 10 वर्षापासून तो कुठेही घेताना तो भाग दिसत नव्हता। म्हणून सर्व शिक्षकांमधला जो काही एक भाग होता का गेल्या 20-30 वर्षापासून या शिक्षण क्षेत्राच्या महत्त्वाच्या पदावर ज्यांनी काम केलं त्याचे आमचे नेते दिलीपरावजी कळू यांना सगळ्यांनी आग्रह केला या शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्या शिक्षकांनी की आपल्याला एक आपलं शिक्षकांचं नवीन संघटन उभारणं गरजेचं आहे। आणि म्हणून शिक्षकांचे प्रश्न आणि शिक्षकां क्षेत्रामध्ये असलेल्या समस्या याचं जे काही समाधान करण्याची गरज होती, चर्चा करण्याची गरज होती, त्याला नुसार आम्ही 2015 पासून काम चालू केलं। 2019ला आम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन मिळालं राज्य शिक्षक संघाला आणि राजकीय विरहित अशी एक संघ आम्ही स्थापन केला। आणि दरम्यानच्या काळामध्ये शिक्षकांच्या विविध समस्या सोडण्याच्या दृष्टिकोनातून जे अनेक आंदोलनं केलीत। जवळ म्हणजे एज्युकेशन ऑफिस समोर आम्ही आंदोलन केलं, डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमध्ये आंदोलन केलं, पुण्याच्या संचालक कार्यालयामध्ये जाऊन मिटिंग घेतली। जेव्हा शिक्षण मंत्री दिलीप आपलं आदरणीय बच्चूभाऊ कडू होते तेव्हा त्यांच्यासह आम्ही चर्चा केली आणि या प्रसंग शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात बऱ्या अंशी यशस्वी झालो। आज संपूर्ण विभागामध्ये तालुकानिहाय राज्य शिक्षक संघाची व्याप्ती झालेली आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।